चला तर आज आपण काही पॅटर्न वापरून वाक्य बनवणार आहोत. पहिला आहे यूज ऑफ सूनर ऑर लेटर. त्याचा अर्थ असतो आज नाही तर उद्या, लवकर किंवा उशिरा किंवा कधीतरी. हे वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी वापरता येते. सूनर ऑर लेटर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघा, आज नाही तर उद्या तुला सत्य कळेल. सूनर ऑर लेटर यू विल नो द ट्रूथ. आज नाही तर उद्या तो यशस्वी होईल. सूनर ऑर लेटर ही विल सक्सीड. आज नाही तर उद्या ती परत येईल. सूनर ऑर लेटर शी विल कम बॅक. आज नाही तर उद्या पाऊस पडेल. सूनर ऑर लेटर इट विल रेन. आज नाही तर उद्या आपण हे काम पूर्ण करू. सूनर ऑर लेटर वी विल फिनिश धिस वर्क. आज नाही तर उद्या त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल. सूनर ऑर लेटर ही विल रिअलाइज हीज मिस्टेक. बघा, आज नाही तर उद्या त्यासाठी वापरायचं आहे सूनर ऑर लेटर. तुला सत्य कळेल. हे आहे फ्युचर टेन्समधील वाक्य. आज नाही तर उद्या तुला इंग्रजी बोलता येईल. Sooner or later you will be able to speak English. आज नाही तर उद्या तिला नोकरी मिळेल. Sooner or later she will get a job. आज नाही तर उद्या ते आपल्याला भेटतील. Sooner or later they will meet us. आज नाही तर उद्या माझे स्वप्न पूर्ण होईल. Sooner or later my dream will come true. Sooner or later my dream will come true. आता बघूयात यूज ऑफ आफ्टर ऑल. म्हणजे शेवटी, अखेर, शेवटी पाहता, खरं पाहता, कारण शेवटी एखाद्या गोष्टीचे समर्थन किंवा कारण सांगताना. शेवटी तो आला. आफ्टर ऑल ही केम. आफ्टर ऑल ही केम. शेवटी आम्ही जिंकलो. आफ्टर ऑल वी ओन. आफ्टर ऑल वी ओन. शेवटी तिने सत्य सांगितले. आफ्टर ऑल शी टोल्ड द ट्रूथ. आफ्टर ऑल शी टोल्ड द ट्रूथ. शेवटी त्यांनी आमची मदत केली. आफ्टर ऑल दे हेल्प अस. आफ्टर ऑल दे हेल्प अस. शेवटी पाऊस थांबला. आफ्टर ऑल द रेन स्टॉप. आफ्टर ऑल द रेन स्टॉप. अशा प्रकारे आफ्टर ऑलचा वापर करायचा आहे. त्याला माफ कर, शेवटी तो तुझा मित्र आहे. फॉरगिव्ह हिम. आफ्टर ऑल ही इज युअर फ्रेंड. त्याला माफ कर. फॉरगिव्ह हिम. शेवटी तो तुझा मित्र आहे. आफ्टर ऑल ही इज युअर फ्रेंड. तिच्यावर रागवू नकोस, शेवटी ती अजून लहान आहे. डोंट बी अँग्री विथ हर. आफ्टर ऑल शी इज स्टील यंग. आपण प्रयत्न करत राहिले पाहिजे, शेवटी यश मिळेल. वी शूड कीप ट्राईंग. आफ्टर ऑल वी विल सक्सीड. वी शूड कीप ट्राईंग. आफ्टर ऑल वी विल सक्सीड. त्याला एक संधी द्या, शेवटी प्रत्येकजण चुका करतो. गिव्ह हिम अ चान्स. आफ्टर ऑल एव्हरीवन मेक्स मिस्टेक्स. मी त्याच्यावर विश्वास ठेवला, शेवटी तो माझा भाऊ आहे. आय ट्रस्टेड हिम. आफ्टर ऑल ही इज माय ब्रदर. आता बघूयात यूज ऑफ फॉर अ व्हाईल. म्हणजेच थोडा वेळ, काही काळ, थोड्या वेळासाठी. सेंटेन्स पॅटर्न. मी थोडा वेळ थांबेन. I will wait for a while. I will wait for a while. मी थोडा वेळ बस. Sit down for a while. Sit down for a while. आम्ही काही काळ तिथे राहिलो. We stayed there for a while. थोडा वेळ विश्रांती घे. Take a rest for a while. Take a rest for a while. मी थोडा वेळ अभ्यास करेन. I will study for a while. ती थोडा वेळ शांत राहिली. She remained quiet for a while.
थोडा वेळ माझ्यासोबत चल. कम विथ मी फॉर अ व्हाईल. ते काही काळ बोलत होते. दे वर टॉकिंग फॉर अ व्हाईल. दे वर टॉकिंग फॉर अ व्हाईल. थोडा वेळ टीव्ही पाहूया. लेट्स वॉच टीव्ही फॉर अ व्हाईल. लेट्स वॉच टीव्ही फॉर अ व्हाईल. थोडा वेळ इथे थांब. स्टे हिअर फॉर अ व्हाईल. स्टे हिअर फॉर अ व्हाईल. मी थोडा वेळ बाहेर जात आहे. आय एम गोईंग आऊट फॉर अ व्हाईल. आय एम गोईंग आऊट फॉर अ व्हाईल. थोडा वेळ फोन बंद ठेव. कीप युअर फोन ऑफ फॉर अ व्हाईल. थोडा वेळ डोळे बंद कर. क्लोज युअर आईज फॉर अ व्हाईल. क्लोज युअर आईज फॉर अ व्हाईल. आता बघूयात यूज ऑफ टू बी ऑनेस्ट. अर्थ होतो खरं सांगायचं तर, प्रामाणिकपणे सांगायचं तर, खरं तर. अशा प्रकारे सेंटेन्स पॅटर्न आहे टू बी ऑनेस्ट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. खरं सांगायचं तर मला हा चित्रपट आवडला नाही. टू बी ऑनेस्ट आय डिडंट लाईक धिस मूव्ही. खरं सांगायचं तर मला इंग्रजी बोलायला भीती वाटते. टू बी ऑनेस्ट आय एम अफ्रेड टू स्पीक इंग्लिश. खरं सांगायचं तर मला हे काम कठीण वाटते. टू बी ऑनेस्ट आय फाइंड धिस वर्क डिफिकल्ट. खरं सांगायचं तर मला उत्तर माहीत नाही. टू बी ऑनेस्ट आय डोंट नो द ॲन्सर. खरं सांगायचं तर मी खूप थकलो आहे. टू बी ऑनेस्ट आय एम व्हेरी टायर्ड. टू बी ऑनेस्ट आय एम व्हेरी टायर्ड. खरं सांगायचं तर मला कॉफीपेक्षा चहा जास्त आवडतो. टू बी ऑनेस्ट आय प्रेफर टी टू कॉफी. खरं सांगायचं तर तो खूप चांगला माणूस आहे. टू बी ऑनेस्ट ही इज अ व्हेरी गुड पर्सन. खरं सांगायचं तर मला ही कल्पना आवडली. टू बी ऑनेस्ट आय लाईक धिस आयडिया. खरं सांगायचं तर मी अजून तयार नाही. टू बी ऑनेस्ट आय एम नॉट रेडी येट. टू बी ऑनेस्ट आय एम नॉट रेडी येट. खरं सांगायचं तर तू खूप छान काम केले आहेस. टू बी ऑनेस्ट यू हॅव डन अ ग्रेट जॉब. टू बी ऑनेस्ट यू हॅव डन अ ग्रेट जॉब. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी.